गुड मॉर्निंग सर. मी मी पुन्हा काम सुरू करू शकते? येतं? नसेल येत तर मी शिकवेन ना सर. तुला येतं? सॉरी सर. ऑल राईट. आय होप तुम्हाला तुमची चूक कळली आहे आणि परत नाही होणार. आणि काम काय करायचंय हाच सांगेल. आणखी एक गोष्ट, हे माझं ऑफिस आहे आणि इथे कुठलीच गोष्ट माझ्या परवानगीशिवाय होत नाही. माझा शब्द अंतिम. आणि इथे मला उलट बोलण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. कळलं? काय आहे, या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केल्या नाहीयेत आणि तुमच्या स्वभावानुसार तुम्ही मला विचारूच शकता, म्हणून आधीच सांगितलं. लक्षात ठेवा. मॅक. शर्वट मॅडम, कुठे कुठे चाललात? काय नाही, ते कॉफी प्यायला. तुम्ही आल्यापासून एकदम गप्प गप्प आहे, शांत शांत. म्हणजे मी जस्ट विचारतोय, ते सर बोलले म्हणून का? नाही म्हणजे तुम्ही ते सर बोलले तर एवढं लावून नका घेऊ मनाला. काय सर बोलून जातात कधी कधी, पण सर खडूस नाही आहेत. दिल के अच्छे आहे सर, दिल के बुरे नाही आहे. त्याच्यामुळे मनाला नका लावून घेऊ, बाकी काही नाही. काय आता तर आपली सुरुवात आहे. म्हणजे तुमचं तर आत्ताच सुरू झालंय जॉब आणि आपण नोकरदार वर्ग आहे ना, आपल्याला बॉसचं थोडं ऐकावंच लागणार ना. आणि मला नोकरी सोडणं नाही परवडणार. मी विसरलेली, दर महिन्याच्या 1 तारखेला जो पगार मिळतो त्याच्यासमोर महिनाभराचा अपमान खूप छोटा असतो. रागाच्या भरात नाही लक्षात आलं माझ्या. मी राग करून नुकसान माझंच होणार आहे. तू शायनर कितीही बोलला तरी मला गरज आहे नोकरीची. त्याने तर फुल लायकी काढली रे माझी. इतकी वाईट नाहीये मी. एक मिनिट, वाईट इतकी नाही, तुम्ही वाईट नाहीच मॅडम. तुम्ही असला विचार करू नका हो. हे काहीतरी, अरे इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झाला ना तुम्ही, मग असं काय कोणी चिकटवलंय तुम्हाला जॉबला? 1 नंबर कॅन्डिडेट होता तुम्ही, डिझर्विंग कॅन्डिडेट. कुलकर्णी बोलले मला 1 नंबर इंटरव्ह्यू झालेला तुमचा म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही असला विचार करू नका हो. मी तर बोलतो, तुम्ही याच कंपनीत काय कुठल्या पण कंपनीत इंटरव्ह्यू दिला असता ना, तुम्ही 100% सिलेक्ट झाले असता मॅडम, मला गॅरंटी आहे ना. उलट या कंपनीचं नशीब आहे की तुम्ही इथे सिलेक्ट झालात. यू इन अस कंपनी, गुड लक. कसं वाटलं इंग्लिश? एवढं भारी बोललो, टाळ्या तर वाजवा मॅडम, काहीतरी रिॲक्ट. हा Listening